शिरोळे, गाडीमध्ये त्या 2 फाईल्स आहेत ना स्क्रिप्टच्या, आणि ते किल्ली वगैरे सगळं वरती बेडरूममध्ये ठेवा आणि तुम्ही निघा आता. ठेवतो सर. सर्दीने जाम हैराण झालोय. डोकं दुखतंय का सर? जुकाम, बहुत परेशान हो गया हूं यार. गरम पाण्यात 2 ब्रँडीचे पेक लावा. सकाळी सर्दी गायब आणि दुपारी डोकं. हो, चांगलंय. तुम्ही निघा आता. हां, आणि उद्या सकाळी 7:30 वाजता हजर व्हा, कारण 9ची शिफ्ट आहे आपल्याला. हां, धन्यवाद. ओके सर, निघतो. पण ते ब्रँडी. हो, निघा आता. अरे ढोल्या दिसत नाही का? देखता किधर आहे, चलता किधर आहे? हा, काय गाडी चालवतोय? चल निघ. हाय डॅड. आलात? या. तुम्ही काय मी येण्याची वाट बघत असता का? नाही, मी आत्ताच आलो म्हणून विचारलं. आता तुम्हाला भेटायचं म्हणजे वाट पाहावीच लागणार ना डॅड. हो, त्याशिवाय चैन कशी होणार? पैसे हवे असतील. काय कंजूस आता डॅड तुम्ही. फॉर अ चेंज डॅड, आज मी पैसे मागायला आलेलो नाहीये. माझं आज दुसरंच महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. वा, व्हॉट अ सरप्राईज. या, आय ऑलवेज लाईक टू गिव्ह यू सरप्राइजेस. नेहमी नेहमी पैशावरून त्रास देणं बरोबर नाही, हो की नाही डॅड? मग आज कुठल्या विषयावर त्रास देणार आहात? डॅड 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 मी म्हणजे काय तुम्हाला त्रास वाटतो का? हा डॅड. त्रास नाहीयेस का? हा, लवकर काय ते सांग. माझं डोकं दुखतंय आज. बोल लवकर. मग आज युनिट मधली कोणी डोक्याला बाम बिम लावायला आली नाही वाटतं. दर्शन, वडिलांशी बोलायची ही पद्धत नव्हे. आय एम सॉरी डॅड, सॉरी. हो, मस्करी केली. आणि हे बघा डॅड, मला ते असं आज्ञाधारक मुलांसारखं वगैरे वागायला जमणार नाही, पहिलेच सांगतो. ते मिडिल क्लासची पोरं वागतात तशी, त्या तन्वीर सारखी. हे बघ, तन्वीर बद्दल बोलण्याची तुझी लायकी नाही. तुझं काम काय ते लवकर बोल. हेच सांगायला आलो होतो तुम्हाला. त्या तन्वीर पासून डॅड तुम्ही जरा लांबच राहा. त्याचा नकोता परिणाम व्हायला लागला तुमच्यावरती. म्हणजे हेच, प्रत्येक गोष्टीत माझी आणि त्याची कंपॅरिझन. तो कसा चांगला आहे आणि मी कसा वाईट आहे. म्हणजे काय उद्यापासून काय मी त्याच्यासारखं आता. दुर्दैवाने खरं आहे ते. काय बोलावं, कसं वागावं हे तुझ्यापेक्षा जास्त त्याला चांगलं कळतं. आणि त्याला काय कळतं ना ते मलाही कळतं. डॅड तुमच्याकडे मजबूत माल आहे ना, म्हणून ही सगळी मस्का पॉलिशी चालू आहे. दर्शन, डोंट शाउट. उगाच आजूबाजूच्या लोकांना ऐकायला जाईल, तुमचीच इज्जत जायची. हे बघ, मी ओरडायला नको असेल ना तर तू इकडनं निघ. चालता इथून. कल्लो गल. स्वतःच्या कायदेशीर पोराला लाथ मारायची आणि त्या लफडेवाल्या पोराला. गेट लॉस्ट. मी त्याचा बाप आहे, पण तूच सांगितलंस ना त्याला. हा, हो, मीच सांगितलं. शैलू अंकल. डॅड मी जर त्याला सांगितलं नसतं तर त्याला काय हे कळलं नसतं का? गेट लॉस्ट. एक मिनिट. आणि डॅड, साधी गोष्ट आहे. माझ्या समोर माझा बाप कोणी असं चोरून नेईल ते काय मी बघत बसणार आहे? आज बाप चोरून नेईल, उद्या त्याचा पैसा नाही. दर्शन, हे बघा डॅड, मी आधी काय बोललोय ना ते लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. डॅड, आय रिअली डोंट वॉन्ट टू लूज यू. या डॅड, आय डोंट वॉन्ट टू लूज यू अँड युअर मनी टू. ओके डॅड, तुमचा हात अजून स्ट्रॉंग आहे, म्हणजे तुम्हीच तरीच. ओके बाय. काय सर, डोक्याला हात लावून बसलात? आता तुमच्या डोक्यावर काही टेन्शन नाही ना? आईला, सुधाईला,
जे बोलायचं ते सगळं बोलून झालं तुमचं. मग आता काय, का त्यांना फड बोललो म्हणून पश्चाताप वगैरे वाटायला लागलाय तुम्हाला? तो तर होतोच आहे. काहीच कळेन असं झालं रे मला. होतं असं प्रत्येकाचं होतं. एनिवे, तू सगळं मनातलं बोलून टाकलंस, हे चांगलं झालं. पण तू जे बोललास ते बरोबर नाही केलंस. अर्थात तुला त्याचा पश्चाताप वगैरे होतोय, बरं आहे. चला, तोंड धुवा, कपडे बदला, आपण मस्तपैकी बाहेरून जेवण मागूया. का बाहेरच जेवायला जाऊया? चल 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 चल, उठ उठ. बदलायला कपडे नको का माझ्याकडे? म्हणजे काय? शी, अरे इतके दिवस तू तेच कपडे घालतोयस? अरे मग घरनं बदलून नाही का यायचेस? घरनं घेऊन यायचेस. बरोबर आहे, तुला तर घरी जायची लाज वाटत असेल ना. आता काय? ए रडू नको बाबा. अरे ते टी शर्ट आणखीन खराब होतं. हे काय काय झालं? बोल ना आता, काय झालं? तुला एक विचारू? विचार विचार. मी इथे राहिलो तर चालेल, तुला त्रास नाही ना होणार? तुझा त्रास मला होईल? हां, कुशाल कुशाल राहा. पण तू इथे राहतोयस हे मी तुझ्या आईला सांगणार. आणि ती नाहीतर फुकट स्वप्न बघायची की तू देवळाच्या पायरीवर झोपतोयस, प्लॅटफॉर्मवर झोपतोयस. तेव्हा तिला सांगितल्याशिवाय नाही, कळलं काय? मी आत्ता जाऊन कपडे आणि माझी पुस्तकं घेऊन येऊ? आता नको आता नको. आता तू असं कर, तू माझं एखादं टी शर्ट वगैरे घाल, पण एखादंच. हा काय? जा जा, चल उठ उठ, फ्रेश हो फ्रेश हो, फर्स्ट क्लास. तोंडावर फसफस पाणी मार, जा. आज आपल्याला परस्परांवर विश्वास ठेवण्याची सर्वात जास्त गरज आहे असं मला वाटतं. केवळ एकमेकांमधले दोष शोधत राहून, एकमेकांवर आरोप करत राहून आता चालणार नाही. राजकारणी, पत्रकार, सरकारी यंत्रणा आणि जनता ह्या सर्वांना आपण ह्या देशाचे नागरिक आहोत हे विसरता कामा नये. त्यांनी एकमेकांना दोष जरूर दाखवून द्यायला हवेत, पण ते आई वडिलांनी मुलाला किंवा मोठ्या भावाने धाकट्याला किंवा मित्राने मित्राला दाखवून द्यावेत तसे. तरच आपण सगळे मिळून काही चांगलं काम करून दाखवू शकू, या देशाची प्रगती करू शकू. कारण शेवटी देशाच्या प्रगतीतच आपल्या सर्वांची प्रगती आणि कल्याण आहे. फर्स्ट क्लास रेवा, तू अप्रतिम भाषण लिहिलेलं आहेस. व्हेरी गुड. काय रे हा, भूषण, तुला कसं वाटलं भाषण ऐकून? फर्स्ट क्लास, मस्त. थँक्यू रेवाताई. हे नुसतं राजकारण्यासारखं उत्तर नको देऊस. मनापासून काय वाटलं ना ते सांग. आबा, तुमचे ना खायचे आणि दाखवायचे दात निराळेच असतात. यायला. हा. हे घे. अहो आबा, हे कशाला? अगं घे ग. अहो नको, तुम्ही माझ्यासाठी एवढं काही केलंय की मला त्याची परतफेड करणं सुद्धा शक्य नाहीये. अगं घे ग. मी हे पैसे तुला बक्षीस म्हणून देतोय. तू उत्तम भाषण लिहिलंयस ना म्हणून. तू भाषण लिहिल्याचा मेहनताना म्हणून देत नाहीये. घे, हे घे आणि पळ बघू पटकन. अरे हो, भाषण राहिलं. भूषणजी, तुमचं भाषण नीट पाठ करा आणि म्हणा. बरं, येते मी. होय. नमस्कार कर. हो, आयुष्मान भाव. येते भूषणजी. आबा, एवढे पैसे द्यायची काय गरज होती? मग काय तुमच्यासारखं फुकटात काम करून घ्यायचं? अरे सत्ता हातात नाही तरी तुम्ही लोकांना काय स्वतःचे गुलाम समजता का रे? आणि उद्या सत्ता हातात आल्यानंतर काय करा? वेठबिगारी. मी तिला पैसे दिले कारण तिला पैशांची अत्यंत गरज आहे म्हणून. इतकी सालस आणि सरळ मुलगी आहे ती. तिला जमेल तेव्हा पैशांची मदत करायला हवी. कळलं काय भूषणजी? तुला कसं माहिती तिला पैशाची गरज आहे ते? म्हणजे
तुला कशातनं कळलं की तिला एवढे पैसे पाहिजेत? कारण मी तुझ्यासारखा राजकारणी माणूस नाहीये ना म्हणून. एखाद्याला मी मनापासून आपलं मानलं ना की नंतर त्याला वाऱ्यावर सोडून नाही देत. त्याला पुढे कुठलीही अडचण येता कामा नये हेही पाहतो. अरे मागितल्यावर काय कोणीही मदत करेल. मदत मागण्याची वेळच येऊ न देणं हे महत्वाचं. समजो क्या बे शाणे. कौशिक सर निदान माझ्याशी तरी असं वागतील असं मला कधी वाटलं नव्हतं रे. अचानक असा सूड घेतल्यासारखाच वागायला लागले ते. परवा मुंबईला आले होते कॉन्फरन्ससाठी, तर तेव्हा त्या धनाजी आणि परशुरामलाही असंच काहीतरी बोलले. मला तर सतत फोन करत असतात, सतत हेच विचारत असतात, झाला का तो वीरेंद्रचा इंटरव्ह्यू, त्याच्या बायकोशी बोलले का, काय झालं त्याचं पुढे. आणि मी सारखी तेवढंच त्यांना सांगत असते की नाही, इंटरव्ह्यू केला नाहीये कारण ते मुंबईत नाहीयेत, शूटिंगमध्ये बिझी आहेत. वाटेल ते सांगायचा प्रयत्न करते पण त्यांना काही ते पटत नाही. आकांक्षा, मी तुला खूप दिवसापूर्वी सावध करण्याचा प्रयत्न केला होता, पण तुला खरं नाही वाटलं. मी आजही तुला सांगतोय, कौशिक हा भरवशाचा माणूस नाहीये. त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. मला एक गोष्ट कळत नाहीये की तुझ्या घरातल्या घटना आणि तुझा विरुशी असलेला संबंध त्याला कळला कसा, कोणाकडून? कदाचित तनुनी जाईला सांगितलं असेल आणि मग जाई बोलली असेल त्यांना काहीतरी. हो, आय सी. म्हणजे हे मला तनूला जरा हळूच विचारायला हवं. तनू बरं आहे ना रे? कसं असणार आकांक्षा, तू खूप डिस्टर्ब आहे. तासंतास विचार करत असतो. झोपेतून जागवून पाहावं तर खिडकीपाशी रडत असतो. झोपेत बडबडतो. काल रात्री झोपेत आई आई हाका मारत होता. आकांक्षा, काल तुमच्यात झालेल्या भांडणामुळे तो खूप डिस्टर्ब आहे. त्याला खूप अपराधी असल्यासारखं वाटतंय. तो तुझ्याबद्दल संतापाने बोलतोही आणि आदराने बोलायला लागल्यावर टसा टसा रडतो. तेव्हा आकांक्षा, मला होईल तेवढं तू जेवढं करतोस ना ते सुद्धा माझ्यावर अनंत उपकार आहेत. तनुची काळजी घे रे प्लीज. त्याला काही होता कामा नाही, त्याला काही चल जरा आतमध्ये बसूया, बोलायचं तुझ्याशी. नाही नको, इथेच बोला.
अरे आतमध्ये जरा शांतपणे बोलता येईल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आपण इथेच बोलूया, मग मी जाईन. अरे चल ना. नको म्हणून सांगितलं ना एकदा. ठीक आहे, तू माझ्यावर खूप रागावलास. नाही नाही, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण तू तुझ्या आईवर रागावलायस आणि घर सोडून निघालायस, हे खरं? तुम्हाला कोणी सांगितलं? तुझ्या मावशीनं, अक्षतानं. खरं आहे का हे? हो खरं आहे. हे बघ तन्वीर, तुझ्या आयुष्यात जे घडलंय ते घडायला नको होतं, पण त्याला आता आपण. तुम्हीच जबाबदार आहात असं वाटतं ना? तन्वीर, तुझ्याशी मी खोटं बोलायला नको होतं. माझं खरं नाव तुला सांगायला पाहिजे होतं. नाही, त्याने काही फारसा फरक पडलेला नाही. पण तुमच्या माझ्या नातेसंबंधी आई, सुधाई, अक्षता मावशी, तुम्ही सगळ्यांनीच मला आतापर्यंत अंधारात ठेवलं आणि यापुढेही ठेवलं असतं. कदाचित तसं. कदाचित नाही, निश्चित निश्चित ठेवलं असतं. बरं, अजून काय बोलायचं नाही? तन्वीर, मला हे सांगण्याचा अधिकार नाही हे मला माहिती आहे, पण तरी मला असं वाटतं की तू तुझ्या घरी परत जावंस. कशा करता? कशा करता मिस्टर शिरोडकर? काय म्हणालास? काय हाक मारलीस तुम्हाला? मग मी तुम्हाला काय हाक मारावी अशी तुमची इच्छा आहे? शैलूंकर, हे तर तुम्ही नाही आहात. माझे बाबा. नो वे. हे बघा, माझ्यावर 4 चांगले संस्कार आहेत, म्हणून मी तुमचा अपमान करत नाही. आई, सुधाई यांचाही अपमान वारंवार माझ्या हातून होऊ नये म्हणूनच मी घरात राहतो. तन्वीर, तू एक चांगला मुलगा I know. आहेस. मला माहिती आहे चांगलं मुलगा. मला माहिती आहे की माझ्या आईच्या हातून चूक झाली. मला हेही माहिती आहे की माझ्या आईच्या हातून चूक झाली. ती चूक सुधाईनं पाठीशी घातली. मला माहिती आहे की माझ्या आईनं कधीच मला तुमच्या समोर येऊ दिलं नाही आणि येऊ दिलं नसतं. माझ्या आईनं, सुधाईनं माझ्यासाठी जे जे काय काय केलंय ते मी कधीच विसरू शकत नाही. म्हणून माझ्या हातून त्यांचा अपमान होऊ नये अशीच माझी इच्छा आहे. तो जेव्हा झाला तेव्हा मला त्याचं दुःख आणि भरपूर पश्चाताप झालेला आहे. तन्वीर, मी तुला हात जोडून विनंती ही करतो. विनंती त्यावेळेस तुम्ही माझ्या आईला करायला हवी होती. तेव्हा तिला मी तशी विनंती केली होती, तिनं ऐकलं नाही तेव्हा. मग काय चुकलं तिचं? काय चुकलं काय तिचं? तुम्ही विवाहित होतात, तुमची बायकोही त्यावेळेला आई होणार होती. अशा परिस्थितीत तिने तुम्हाला आपल्या घरी घ्यावं अशी तुमची इच्छा होती. आणि आता काय म्हणून तुम्ही मला आपल्या घरी जा म्हणून सांगता? कृपा करून हे सांगण्यासाठी तुम्ही मला भेटू नका, किंबहुना मला भेटूच नका. कारण कोणालाही आता पटो ना पटो, आवडो ना आवडो, तुम्ही माझे वडील आहात हे सत्य कोणीच बदलू शकत